श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजची ब्रेकिंग न्यूज म्हणजे यावेळची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. रक्षाबंधनचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि या सणापूर्वीच राज्य सरकारने महिलांना एक मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सरकारने या पवित्र सणाचे औचित्य साधून बहिणांना ही हक्काची ओवाळणी दिली आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज सुद्धा केले आहेत आणि त्यांना आतापर्यंत रक्कम बँकेत जमा झाले आहेत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित मिळून 3,000 रुपये बँकेत जमा केले जात आहेत. रक्षाबंधनचा सण अधिक आनंदात साजरा करता यावा यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. ही रक्कम बँक खात्यात पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट अशी की ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंकशी आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील तर घाबरून जाण्याचं काही सुद्धा कारण नाही. येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने सर्व पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल. तसेच ज्या महिलांचे अर्ज काही कारणास्तव अपूर्ण होते किंवा त्रुटीमुळे बाद झाले होते त्यांनीही आपले अर्ज दुरुस्त करण्याची संधी सरकारने दिली आहे. त्यामुळे पात्र असूनही वंचित राहिलेल्या महिलांना पुढील टप्प्यात याचा लाभ नक्की मिळेल. थोडक्यात सांगायचे तर यंदाचा रक्षाबंधन सण राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खऱ्या अर्थाने गोड ठरणार आहे. सरकारच्या या ओवाळणीमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर तुम्हाला आजची माहिती आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.